ट्रॅव्हल विथ प्रणालीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। बोरिवलीवरून 3-4 तासाचा ट्रॅव्हल कंप्लीट करून मी फायनली पोहोचले मेढा या गावामध्ये। गावातील एका घरामध्ये जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था केली होती। तिथेच मस्त मिसळ पाव खाऊन भरपेट नाश्ता करून सर्वांना गडाचे रूल्स रेग्युलेशन सांगून ह्या 2 क्यूट फेस सोबत मी माझी ट्रेक स्टार्ट केली। ट्रेकच्या सुरुवातीला तुम्हाला एक मोठी विहीर लागेल। ती विहीर क्रॉस करून आम्ही डोंगर रांगांमध्ये गर्द रानाने वाढलेला अवचित गड पाहण्यासाठी मग्न झालो। दक्षिण कोकणामध्ये कुंडलिका नदीच्या तीरावरती रोहा गाव आहे आणि रोहापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पिंपळसई गावातून गडाची उंची 300 मीटर भरते। तसेच मेढा गावातून येणाऱ्या या वाटेवरती एक वीरगळ आहे। वीरगळ म्हणजे युद्धात किंवा लढाईत पराक्रम करून मृत्यू पावलेला वीराच्या स्मरणार्थ उभारलेला दगड। फायनली आम्ही पोहोचलो महादरवाजा येथे। प्रवेशद्वाराच्या जवळच एका दगडावरती शर्वाचे चित्र कोरलेले आहे। किल्ल्यात प्रवेश केल्यावरती उजव्या बाजूला एक दगडी पाण्याचे भांडे पाहायला मिळते। पुढे निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचतो किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे। या ठिकाणी एक बुरुज आहे, त्यावरती एक भगवा ध्वज लावलेला आहे। गड किल्ल्यावर येणाऱ्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, गडावर स्वच्छता राखा, फोटोज वगैरे काढताना काळजी घ्या। एक अनुभव म्हणून येत आहे ठीक आहे, पण त्यासोबत त्या गडाचा इतिहास जाणून घेण्याचाही प्रयत्न करा। गडावरती महादेवाचे एक खूप जुनं मंदिर आहे, तिथे दर्शन करून गिरितारा ऑर्गनाइज कडून आलेल्या लीडर सिद्धेशने गडाबद्दल थोडक्यात माहिती दिली। त्यापुढे 2 दशकोनी म्हणजे 2 आणि 10 12 कोण असलेला तलाव आहे। तलावाच्या पुढे एक तोफ आहे, त्या तोफबद्दल सिद्धेशने खूप चांगली माहिती दिली। त्यानंतर आम्ही निघालो वृक्षारोपण करण्यासाठी। वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय। वृक्ष हे आपल्याला निसर्गाने दिलेली एक अमूल्य भेट आहे। त्यानंतर आम्ही गडाच्या पायथ्याशी एक हिडन वॉटरफॉल शोधून तिथे थोडा टाइम स्पेंड केला, फोटोज वगैरे क्लिक केलेत। मॉर्निंगला जिथे नाश्ता केला होता तिथे जेवण केलं, जेवण खूप छान होतं। काकांची भेट घेऊन परतीचा प्रवास सुरू केला। अशाच काही अमेझिंग ट्रेकसाठी गिरितारा पेजला फॉलो करा। मलाही तुम्ही इन्स्टाला फॉलो करू शकता। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा।